मंडळी, आज स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट लाल चना भाजी। चला तर मग लगेच सुरुवात करूया। लागणारे साहित्य आहे 2 कांदे कापून घेतले, तेल घेतलंय 2 चमच, भाजलेला वाटण घेतलेला आहे, लाल तिखट घेतलाय, काश्मीरी मिरची पावडर घेतले, गरम मसाला घेतला, चिमूटभर हळद घेतले, मीठ घेतलेला आहे चवीपुरता, चिमूटभर हिंग घेणार आहे आणि कोथिंबीर चिरलेली। गॅस पेटवून घेऊया, कढई ठेवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं कढई तापायला। A few minutes later. कढई तापलेली आहे, 2 चमचे तेल टाकून घेऊया। त्यात मोहरी आणि जिरं टाका आणि तडतडू द्या। दोन पाकळी लसूण टाकूया, ढवळून घेऊया। कांदा टाकूया, कांदा लालसर होईपर्यंत ढवळूया। गरम मसाला टाकून घेऊया, ढवळून घेऊया। लाल तिखट टाकूया मसाला, काश्मीरी मिरची पावडर टाकूया, धना जिरा पावडर टाकूया, चिमूटभर हळद टाकूया, रात्रभर उमलत घालायचे चणे आणि सकाळी त्याची भाजी बनवायची आहे। चणे घालून 1-2 मिनिटं परतवा। आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्या। 5 मिनिटं वाफेवर ठेवून घेऊया। मी बटाटा चिरून घेतलेला आहे, भाजीमध्ये टाकते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण टाकू शकता। मी ढवळून घेते थोडा। 12 seconds later. चणे शिजलेत काय बघूया। चणे शिजलेले आहेत, आता आपण वाटप टाकून घेऊया। ढवळून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकूया, ढवळून घेऊया। भाजी तयार झालेली आहे, त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया। मंडळी, मस्तपैकी चण्याची भाजी झणझणीत तयार झालेली आहे। गरमागरम पोळी किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।